उपनिषदांची तोंड ओळख भाग पहिला. नमस्कार श्रोतेहो, मी सौ गीता सोनी. नुकतेच आपण ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय पाहिले, अभ्यासले. फार अवघड शब्द न वापरता अगदी साध्या पद्धतीने आपण ज्ञानेश्वरी समजून घेतली. मला आशा आहे की श्रोत्यांना ती आवडली असेल. आता मी आपल्यासाठी उपनिषदांची तोंड ओळख असा एक नवीन विषय घेऊन येत आहे. उपनिषदांबद्दल आपण ऐकून असतो, पण उपनिषदे म्हणजे नेमके काय आहे हे माहीत नसते. दासबोध, ज्ञानेश्वरी, भागवत असे आध्यात्मिक ग्रंथ आपल्याला माहीत असतात. बऱ्याच जणांनी ते वाचलेलेही असतात, त्यांचे पारायण देखील केलेले असते. पण उपनिषदांबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. अगदी थोड्याच लोकांनी त्याचा अभ्यास केलेला असतो. अशा उपनिषदांचीच आता आपण ओळख करून घेणार आहोत. भगवंतांचा निश्वास किंवा प्रथम हुंकारातून वेद प्रगटले. या वेदांचा जो अंतिम भाग त्याला वेदांत असं म्हणतात. आणि हा अंतिम भाग म्हणजेच उपनिषदे. वेदांमध्ये कर्मकांडाचा भाग थोडा जास्त आहे, पण उपनिषदात मात्र केवळ ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे अध्यात्मज्ञान किंवा ब्रह्मविद्या होय. परब्रह्म किंवा ब्रह्मवस्तू म्हणजे काय आणि तिथपर्यंत पोचायचे कसे, मोक्ष कसा मिळवायचा याची विज्ञानाधारित चर्चा उपनिषदांमध्ये आहे. उपनिषद याचा अर्थच मुळी जवळ जाणे किंवा रहस्य जाणून घेणे असा आहे. तशी उपनिषदांची संख्या पुष्कळच, म्हणजे जवळजवळ 188 आहे. पण त्यात प्रमुख अशी 18 आहेत. आणि त्यातही महत्त्वाची अशी जी 8 उपनिषदे आहेत तीच आपण अभ्यासणार आहोत. ती अशी: ईशोपनिषद, केनोपनिषद, कठोपनिषद, प्रश्नोपनिषद, मुंडक, मांडुक्य उपनिषद, ऐतरेय उपनिषद आणि तैत्तिरीय उपनिषद अशी 8 उपनिषदे आपण पाहणार आहोत. वेद हे अपौरुषेय म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांच्या निश्वासातून किंवा हुंकारातून प्रगटले, म्हणजे ते कोणी लिहिलेले किंवा रचलेले नाहीत. मग आता ते लिखित स्वरूपात कसे काय बरं दिसतात असं सहजच वाटेल कोणालाही. त्याचं उत्तर असं की जेव्हा हे वेद प्रगटले तेव्हा अत्यंत प्रज्ञावान ऋषीमुनींनी ते श्रवण केले. आणि ते श्रवण केले म्हणूनच वेदांना श्रुती असे म्हणतात. ते श्रवण करून त्यांनी ते आपल्या बुद्धीत साठवून ठेवून मुखोद्गत केले. मग एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत ते ज्ञान सोपवले. आणि यात अशक्य असे काहीच नाही, कारण अगदी अलीकडच्या काळात सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमान येथील तुरुंगात असताना जी काव्ये रचली तीही त्यांनी मुखोद्गत केली होती, कारण लिहिण्याचे काही साधनच त्यांना नव्हते. अगदी प्रथम त्यांनी त्या रचना भिंतीवर खिळ्यांच्या साह्याने लिहिल्या होत्या, पण जेलरच्या लक्षात आल्यावर तेही साधन त्यांच्याकडून काढून घेतले गेले. असो, अशाच प्रकारे हे वेदज्ञान ऋषीमुनींनी आत्मसात केले, मुखोद्गत केले. आणि भूर्जपत्रासारखी काही साधने उपलब्ध झाल्यावर ते सारे ज्ञान लिखित स्वरूपात आपल्यापर्यंत आले असावे असे आपण म्हणू शकतो. त्यामुळे वेदांच्या ऋचा या वेगवेगळ्या ऋषींनी रचल्या आहेत असे आपणास दिसते. वेद हे अतिप्राचीन म्हणजे भगवद्गीतेच्याही पूर्वीचे, त्यामुळे त्यातली संस्कृत भाषा ही गीतेपेक्षाही थोडी अवघड आहे. गीता ही त्यातल्या त्यात अलीकडची. आणि गीता म्हणजे उपनिषदांचे पर्यायाने ब्रह्मविद्येचे सारच आहे. कारण आपण पाहतोच की गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे असे म्हटलेलेच असते.
असो, आता आपण आपल्या उपक्रमाकडे वळूया. याची रूपरेषा कशी असणार आहे ते आधी आपण जाणून घेऊया. प्रथम उपनिषदाचे नाव सांगून त्याचा थोडा परिचय करून दिला जाईल. तदनंतर प्रत्येक उपनिषदाला एक शांतीपाठ असतो, तो म्हटला जाईल. त्याचा अर्थही आपण पाहणार आहोत. त्यानंतर प्रत्यक्ष उपनिषदाला सुरुवात होईल. उपनिषदातील एक एक श्लोक म्हणून त्याचा शब्दशः अर्थ आपण पाहू आणि मग त्याचे थोडे विवरण करू. अशा पद्धतीने आपण उपनिषदांची तोंडओळख करून घेणार आहोत. यातील श्लोकांचे अन्वयार्थ अनेकांनी अनेक प्रकारे केले आहेत. त्यात आदिशंकराचार्यांचे भाष्य हे प्रमाण मानले गेले आहे. आपण कोणतेही जड दुर्बोध असे शब्द न वापरता अगदी साध्या पद्धतीने याचा अर्थ पाहणार आहोत. यासाठी मी 2-3 पुस्तकांचाही आधार घेतला आहे, कारण मी काही कोणी प्रगाढ अभ्यास असणारी अशी व्यक्ती नाही. पण मला उपनिषदांविषयी कुतूहल होते, म्हणून मग माझ्या कुवतीप्रमाणे मी ती अभ्यासली, थोडे स्वतःही चिंतन केले आणि उपनिषदातील हे ज्ञान खूप मूल्यवान आहे हे माझ्या लक्षात आले. ते सर्वांपर्यंत पोचवावे, निदान त्याचा परिचय करून द्यावा असे मला वाटू लागले. म्हणून उपनिषदांची तोंडओळख हा उपक्रम मी हाती घेतला आहे. माझी श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनीही चिंतन करावे, विचार प्रवृत्त व्हावे. उपनिषदात जे ज्ञान किंवा परब्रह्मापर्यंत पोचण्याविषयीचा जो ओहापोह केला आहे तो जाणून आचरणात आणावा आणि त्या अंतिम सत्यापर्यंत पोचावे, मोक्ष मिळवावा. म्हणतात ना, एक तरी ओवी अनुभवावी, त्याप्रमाणे. कारण हे सगळे ज्ञानभांडार ऋषींनी आपल्यापर्यंत पोचवले ते प्रत्येकाने आपली आध्यात्मिक प्रगती साधावी यासाठीच. ती ब्रह्मविद्या काही फक्त पुस्तकात ठेवायची वस्तू नव्हे. श्रोतेहो, ही आपण उपनिषदांची थोडी प्राथमिक माहिती जाणून घेतली. आता आपण प्रत्यक्ष उपनिषदे अभ्यासायला सुरुवात करणार आहोत, ते पुढील भागापासून. भाग पहिला समाप्त. हरिओम तत्सत.